आपण वाचतो, दानियेलला सांगण्यात आलं, राजाने एक फरमान काढलं, मेदी आणि पारशी या लोकांच्या ठरावाप्रमाणे त्याला ठरवलं की जो कोणी 30 दिवसापर्यंत राजाची पूजा करणार नाही त्याला उचलून सिंहाच्या गोळ्यामध्ये टाकण्यात येईल. सगळीकडे फरमान काढलं गेलं दानियेलला गुंतवण्यासाठी, दानियेलला मारण्यासाठी, त्याला सिंहाच्या गोळ्यात टाकण्यासाठी, आणि जो मोडील त्याला सिंहाच्या गोळ्यामध्ये टाकून द्यायचं. दानियेलानं पण ऐकलं, पण त्यानं परमेश्वराला टाकलं नाही, त्यानं देवाला सोडलं नाही. नित्य नियमाप्रमाणे यरूशलेमेकडे तोंड करून आपल्या घराचे दरवाजे खिडक्या बंद करून तो प्रार्थना करत आहे 3 वेळेला, आणि त्याची प्रार्थना करण्याची सवय होती ती लोकांना पाहिली. लोकांनी जाऊन त्याच्या चाहड्या राजाला केल्या, दानियेलला उचललं आणि सिंहाच्या गोळ्यामध्ये टाकून दिलं. पण देवानं त्या सिंहाचं तोंड काय केलं? बंद केलं. बोला हालेलुया. देवानं सिंहाचं तोंड काय केलं? बंद केलं. दानियेलला खाल्लं का? असं म्हणले, त्या रात्री राजा झोपला नाही, त्या रात्री राजा जेवला नाही, त्या रात्री त्या राजाच्या समोर नाच गाणं झालं नाही. तो परेशान आहे, तो टेन्शन मध्ये आहे की दानियेलला खाल्लं की काय, कारण दानियेलावर त्या राजाची प्रीती होती. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं सकाळी होताच राजा झोपला नाही पण दानियेल झोपलाय, आणि दानियेल जातो त्या सिंहाच्या गुहेमध्ये आणि निवांत झोपतोय. राजा बेचैन आहे. पहाटे राजा उठतो सकाळी आणि दानियेलला जाऊन आवाज देतो, म्हणतो दानियेला तू आहेस काय? दानियेल काय म्हणतो? महाराज चिराई असो, महाराज मी जिवंत आहे, माझ्या देवाने देवदूत पाठवून सिंहाचे तोंड काय केले? बंद केले. बोला हालेलुया.